नमस्कार, मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहत आहात सकलम न्यूज अनालिसिसमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झालाय. आरक्षित जागांवर 7,000 गाड्यांचं मल्टीलेव्हल पार्किंग उभारणार. कोल्हापूरच्या जनतेला अनेक आश्वासनं या जाहीरनाम्यातून दिले गेलेले आहेत. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून काँग्रेसनं कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं या टॅगलाईनसह जाहीरनामा तयार करण्यासाठी लोकांकडून सूचना मागवल्या होत्या. या सूचनांच्या मधून महिला आणि जेनझींच्या प्राधान्यांचा विचार करत शहर विकासाच्या अभिनव संकल्पना मांडणारा जाहीरनामा आज खासदार शाहू महाराज छत्रपतींच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलाय. महिला आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत केएमटी प्रवास, महिलांची आरोग्य तपासणी, महिलांसाठी स्वच्छतागृह, खड्डेमुक्त रस्ते, आरोग्यदायी कोल्हापूर, वाहतूक व्यवस्थेसह सिस्टर सिटी, जेनजीच्या वॉर्ड कमिटी सारख्या वेगळ्या संकल्पना या जाहीरनाम्यात मांडण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेली काही दिवसांपासून प्रतीक्षा लागून राहिलेला काँग्रेसचा जाहीरनामा कोल्हापूरच्या जनतेसमोर आला आहे. आज सकाळी काँग्रेस नेत्यांनी करवीर निवासिनी अंबाबाई चरणी जाहीरनामा अर्पण केला. त्यानंतर भवानी मंडपात खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. जाहीरनामा प्रकाशित केल्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर शहरात राहणाऱ्या तसंच देश विदेशातील 12,500 कोल्हापूरकरांच्या सूचनांचा विचार करून काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा तयार करण्यात आल्याचं सांगितलं. करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणींच्या 350व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या राज्यकारभारापासून प्रेरणा घेत महापालिकेचा कारभार करू अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी बोलताना दिली. महिलांसाठी केएमटीची स्वतंत्र पिंक बसेस, महिलांना मोफत केएमटी प्रवास. कोल्हापूर शहरातील 2,60,000 महिलांची संपूर्ण मोफत आरोग्य तपासणी. गंभीर आजारांच्या रुग्णांना 10,000 रुपये तातडीची मदत. कोल्हापूर शहरात येत्या 6 महिन्यांमध्ये महिलांसाठी प्राधान्यानं स्वच्छतागृह उभारणार. तसेच महिलांसाठी फिरत्या स्वच्छतागृहांची सोय करणार. खड्डेमुक्त रस्त्यांसाठी त्रयस्थ यंत्रणांकडून रस्त्याचं ऑडिट करून काँग्रेसच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रस्ते करणार. यासह इतर विविध मुद्द्यांवर काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कोल्हापूरच्या जनतेसाठी आश्वासने देण्यात आली आहेत. दुसरी बातमी आहे, शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकातील आक्षेपार्ह मजकूर प्रकरणी माफी. ब्रिटिश लेखक जेम्स लेन यांच्या शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी या पुस्तकाचे प्रकाशक असलेल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज खासदार उदयनराजे भोसले आणि महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली आहे. मनापासून दिलगिरी व्यक्त करत असल्याचं जाहीर निवेदन एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे. ब्रिटिश लेखक जेम्स लेन यांच्या शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकात काही आक्षेपार्ह मजकूर असल्याने या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस ही ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून चालवण्यात येते. 2003 मध्ये हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते आणि त्यातील काही मजकुरावर आक्षेप घेण्यात आला होता. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ साहेब यांच्याबाबत चुकीचा उल्लेख करण्यात आले होते. त्यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेत या प्रकरणी तीव्र निषेध व्यक्त केला होता. पुढील बातमी आहे, नेस्ले बेबी फूड रिकॉल, जागतिक आरोग्य सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. जागतिक अन्न उद्योगातील आघाडीची कंपनी नेस्लेने आपल्या बेबी फूड उत्पादनांचा तब्बल 25 देशातून मोठ्या प्रमाणावर रिकॉल जाहीर केल्याने अन्न सुरक्षेचा गंभीर मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. इन्फंट न्यूट्रिशनच्या काही बॅचमध्ये सेरुलाइड सदृश्य विषारी घटक मिसळल्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. हे घटक उष्णतेला प्रतिरोधक असल्याने लहान मुलांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात असा इशारा अन्न सुरक्षा संस्थांनी दिलेला आहे. SMA, BABA आणि NAN यासारख्या लोकप्रिय ब्रँडच्या या रिकॉलमध्ये समावेश असून युरोपसह आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील बाजारपेठांवर त्याचा परिणाम झाला आहे. सध्या कोणतीही बाधा नोंदवली नसली तरी नेस्लेच्या पुरवठा साखळीतील गुणवत्ता नियंत्रणावर प्रश्न उपस्थित होत आहेत. हा प्रकार केवळ कंपनीसाठी नव्हे तर संपूर्ण जागतिक बेबी फूड उद्योगासाठी विश्वासार्हतेची कसोटी ठरणार आहे. पुढील बातमी राजकीय बातमी आहे. अजित पवारांचे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी विलिनीकरणाची शक्यता दाटली. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत असून शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा जोर धरू लागली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असल्याने या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झालं गेलं गंगेला मिळालं
आता एकोप्यानं काम करायचं असं सूचक वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शरद पवारांच्या नेतृत्वाचे कौतुक करत पुढील दृष्टी असलेले नेतृत्व असल्याचं त्यांनी नमूद केल्यामुळे पक्षांतर्गत मतभेद मागे पडत असल्याचे संकेत मिळतात. तथापि शरद पवार गटाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया न आल्याने हे विलिनीकरण प्रत्यक्षात येणार की केवळ निवडणुकापुरते राजकीय समन्वयाचे संकेत आहेत, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आगामी महापालिका निवडणुका राष्ट्रवादीच्या भविष्यातील दिशा ठरवणाऱ्या ठरू शकतात. पुढील बातमी आहे, एमआयएम काँग्रेससोबत युती नकोच, फडणवीसांचा भाजप नेत्यांना इशारा. स्थानिक स्वराज्य संस्थातील सत्ता संघर्षातून भाजपची वैचारिक कोंडी पुन्हा एकदा उघडी पडली असून अकोट आणि अंबरनाथ नगर परिषदातील आघाड्यांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापलेले आहेत. अकोटमध्ये भाजपने थेट एमआयएम सोबत तर अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत सत्तेसाठी हातमिळवणी केल्याने राज्यभर राजकीय खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात भूमिका मांडत काँग्रेस किंवा एमआयएम सोबत कोणतीही युती खपवून घेतली जाणार नसल्याचे सांगितले. स्थानिक पातळीवर झालेल्या अशा आघाड्या पक्षाच्या अधिकृत भूमिकेला धरून नसून संबंधित नेत्यांवर कारवाई केली जाईल असा थेट इशाराही त्यांनी दिलेला आहे. एकीकडे काँग्रेसमुक्त भारतचा नारा आणि दुसरीकडे सत्तेसाठी काँग्रेस एमआयएम सोबत आघाडी या विसंगतीमुळे भाजपची अडचण वाढली आहे. महापालिका व नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा भाजपसाठी अंतर्गत शिस्त आणि वैचारिक स्पष्टतेची मोठी कसोटी ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. पुढील बातमी आहे, नार्वेकरांवर गंभीर आरोप, 8 उमेदवार थेट हायकोर्टात. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात गंभीर आरोप करत 8 इच्छुक उमेदवारांनी थेट उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. निवडणूक आयोगाने तक्रारीकडे दुर्लक्ष केले असा आरोप करत नार्वेकर यांनी आपल्या घटनात्मक पदाचा गैरवापर करून निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. कुलाबा मतदारसंघातील 3 प्रभागात नार्वेकर यांच्या कुटुंबातील उमेदवार रिंगणात असल्याने प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज स्वीकारले गेले नाहीत असा आरोप आहे. विशेष म्हणजे अर्ज नाकारल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीही ऐकल्या गेल्या नाहीत असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. मात्र उच्च न्यायालयाने तातडीची सुनावणी नाकारत योग्य वेळी प्रकरण पाहू असे स्पष्ट केले. या प्रकरणामुळे राहुल नार्वेकर पॅटर्न अशी चर्चा सुरू झाली असून घटनात्मक पदावरील व्यक्तीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आम आदमी पक्षानेही तक्रारी कायम असल्याचा दावा करत आक्रमक भूमिका घेतली आहे. महापालिका निवडणुकापूर्वी हा वाद अधिक तीव्र होण्याची चिन्हे असून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर यामुळे मोठी छाया पडण्याची शक्यता आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पाहत राहा सकलम न्यूज अनालिसिस. धन्यवाद.